करुणे
हो त्याच्या तोंड घालून कसून आले त्याच्या कीर्तन सुरू झालंय का संदल निघालंय. चला नाही आनंदाशी जाऊ. काय म्हणतात महाराज सेवेकरता घेतलेला अभंग संत सम्राट माऊली विश्ववंदी ज्ञानेश्वर महाराज यांचा अभंग. हा अभंग पाठ नाही असं वारकरी नाही, कारण की हरिपाठाचा शेवटच या अभंगानं होतो. नवीन काही परिचित अभंग नाही, लहान मोठ्याच्या पाठात. कीर्तन 7 वया बहुता दिसा फेरा आला या प्रतिज्ञा करते माऊली. काय करते प्रतिज्ञा? मी संसार सुखाचा करीन. काय पाहिजे तुला? आमच्या बरण्याची तलब गेली आहे. चला प्रतिज्ञा करते माऊली मी संसार सुखाचा करेन. डबल आवाज चुकून नाही आला पाहिजे, प्रतिध्वनी चुकून येता कामा नाही. कुणाबरोबर बोलतात? एका बाई बरोबर बोलतात. हे सखे हे साजनी मी संसार सुखाचा करेन. 2-3 शंका आहेत. महाराज लोकांना बाई बरोबर बोलू नये बर का. नाग से नागिन बुरी हाथ लगे कटकाए, नागिन से नार बुरी देखत लहरा जाए. पक्का बोलले माऊली आज. काय कारण? श्री गुरु कृपेनं झालेला आनंद, झालेला आनंद कोणाजवळ सांगावं? आनंदही वाहता पाहिजे आणि दुःखही वाहतं पाहिजे. अति आनंद झाला आणि ते जर सांगायला जागा नाही त्याचं पर्यावसान हर्षवाईत होतं. त्याच्यात हर्षवाईत होतं. अति दुःख झालं, स्वतःची बायको पण ऐकत नाही, हाट अटक येतो. आनंदही वाहता पाहिजे आणि दुःखही पण. माऊलीला आनंद झाला. किती झाला? आत्मा पार झाला. कशामुळे झाला? दिधले संपूर्ण ज्ञान गूढ गम्ये ज्ञानदेवा लाधले निवृत्तीने दिधले. किती दिलं महाराज तुम्हाला? दिधले संपूर्ण माझ्या हाती. काही लोकांना विचारलं माऊली तुमच्या एकट्याचं वाचायला कसं आलं? माऊलीने सांगितलं बाबा ज्या कुळात एकुलतं एक काट आहे, 1000 एकर जमीन आहे आणि दुसरी अवलादच नाही, तितकं गावाळी एकल्याच्याच वाट्याला येते. ज्ञानोबा म्हणतात सांगू का तुला? ताणे निमी आपत्ते माझे नि गुरु एक लोते मनोने कृपेशी एक हाते झाले. माझ्या गुरुनं ज्यावेळेस ब्रह्मविद्या बाहेर काढली, दुसरी अवलाद नाही वाटून घ्यायला. ताने मी आपत्ते माझे नि गुरु एक लोते मनोने कृपेशी एक हाते झाले. आता तो झालेला आनंद सांगायला पाहिजे, सांगायला पाहिजे. माऊली ज्या गावात राहत होते त्या गावातल्या लोकांना परमार्थाचा नादच नाही. काय काय गावच असे जाव आहे, एकच गाव बामणाचं सगळे मुसलमान. अरे फड्याच
सकाळी उठलं की आदाब 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 आदाब. एकच घर बामणाचं. कोण आलं आणि कशाला आलं जमीन असेल थोडीफार तिथं. आमचे सुभाषितकार सांगतात कुग्राम वस्ती कुलहीन सेवा कुभोजनम क्रोधमुखीच भार्या पुत्रश्च मूर्खो विधवाच कन्या विनाग्निनाशट प्रदहंती कायम. नरदय मिळाला बाबा हा केव्हा मोठा टांग टांग वाजला. हा नाही तर मी जाईन सरकून कोणीकडं आणि मा स्वर सुटल्यावर काय काय म्हणतात तर मी जरा नाही का ज्या महाराजाला स्वर कळत नाही त्याला काय म्हणतो हा माय घाल्या माय घाल्या. आमचा स्वर गेल्यावर आमची घाल. सगळं गाव मुसलमानाचं एकच बामणाचं. 5-4 काठी होती त्या मुसलमानाला मजुरी करायची पाळी आली. दुसरं गावच नाही ना कामाला कोण लागले. आला एक मुसलमान ए बामण काय रिकामाच का म्हणलं हो मग चल रोजाना. आता ते होता खाटीक त्याला सुरा काढला काठी होते त्यानं आपल्या जेवारी टाकली पाहिजे 2 पाहिल्या आणि ते मुसलमानाचे नोकरी नाव. ते बामण म्हणलं काय करायचे मला काय कापायचे या मला मी बामण आहे ना तेरी माका बम्मा. कुग्राम वस्ती कुलहीन सेवा. जेवणामध्ये कधी दूध नाही तूप नाही दही नाही तिखटच खायला. इतके तिखट खातात महाराज काही माणसं. एक बाई म्हणे बाबा डबड आहे का म्हणलं कशाला बाई दिवा लावायचा आहे. एक तिखट दळा खाऊन झोपला होता बा सप्त्याची वरण. म्हणलं बाई धरेच्या तोंडावर. ते म्हणजे बाबा आडो काम बोललं तो म्हणलं धरून पाय ना तुला काय करायचं. एक तुम्हाला गोष्टी नाही सांगायचं बरं का मी माऊलीच्या वयाच्यात असं वाफेची यासिगे वाती लाविल्याही लागे. 750 वर्षापूर्वी माऊलीनं लिहून ठेवले इतकी तिखट खाणारी माणसं आहेत त्याच्या तोंडाच्या वाफावर दिवा लागतो. ते माऊलीचं वाक्य बघ ध्यानात ठेवा पदाच्या गोष्टी नाही. इतकं तिखट खाणारी माणसं त्याच्या तोंडावर दिवा लागतो. मग ज्या अर्थी वाफ्यावर दिवा लागला जावाई मग त्याच्या तोंडात इस्तो असावं का पाणी हो इतकी तिखट खात. कुभोजनम क्रोधमुखीच भार्या. बायको अशी पोपत्रजाचा अवतार. पोरग एकच झालं सगळ्या बाजावर जाईल. गट्टीबाज जुवाबाज रंडीबाज. बापाच्या श्राद्धाच्या जाळीत खलास केली. एकच काठी लगन लावून वाट लावली चट खपिलीन आली इकडे खोट उपटी तिकडं खोट उपटी. विनागडी नाशेट प्रदंती कायम. कुग्राम वस्ती कुलहीन सेवा कुभोजनम क्रोधमुखीच भार्या पुत्रश्च मूर्खो विधवाच कन्या विनागडी नाशेट प्रदंती कायम. विठला मी कबर बांधल्यावर ते आमचं तास नाही पडला. प्रतिज्ञा करते संसार सुखाचा करेन. बाई बरोबर बोलते का बोलते गावात कोणी कीर्तनकार नाही भजन नाही काही नाही.
आता तुमच्यासारख्या श्रीमंत माणसाने परमार्थ करायचा बरोबर, आमच्यासारखे श्रीमंत करणार काय? ते म्हणजे फिरतच असते ते बोंबलत याच्या काही नाही. श्रीमंताने परमार्थ करायचा. यद्यद आचरती श्रेष्ठ सत्तदैवे सरोजना सयत प्रमाणं करुते लोक तदन वर्तते. एथ वडील जे जे करीती तया नाम धर्म आहे. माऊलीला झालेला आनंद. पाटलाकडे अर्ज केला, पाटील आपण विना उभा करू, सत्ता करू. ते पाटलाला ते परमार्थाचा नादच नाही. नका कर नसताना काय करायचं? त्या पाटलाला 2 बायका असू द्या, आपल्याला काय करायचं? त्या दोन जातीच्या 2 बरं का. एकीला भांडणाचा नाद, एकीला देव आवडत नसतं. पुढं चालले कीर्तनाला, बसा कीर्तन फिरतं. तिथली ताकद आहे बघ का आवाजात त्या. हो ऐकलं का? ऐकलं का? या फिरला माग. कासरा नाही, येसर नाही, ब्रेक नाही. अरे बाप, ऐकलं का? हो फिरला माग. जाऊ द्या, काय परमार्थ आवडत नव्हता तिला. कल्पना अविद्या त्याने झाला. अविद्या नावाच्या बाईला देवदेव आवडत नाही, आणि कल्पना नावाच्या बाईला भांडण्याचा नाद. की जे उठायची सकाळी गलीला गलीत पिंजून काढायची. व्यसन लय खरा बर का. एकटाच असतो. आता गाडी दिली डॉक्टरनं, नाही तर मग केव्हा एकटाच असतो. एकटाच. काही लोकांना मला पहिले विचारलं, जावंय तुम्ही एकटेच कसे राहतो? मी त्याला सांगितलं गध्याच्या अंगावर गोमस्ती बसतच नाही. काय वाघ गोमाशाला घोडा लागत का? घोड्या असतात गोमाशी. जाऊ दे. इतकं गाव कदरलं महाराज त्या बाईला. मराठवाड्यात कदरलाच. मांगवाड्यातला मांग आला एक दिवशी. अय पाटील, ह्या रांडाला सांग ना तो या काही, नाही तर टांगूर फाटी कुठं नेऊ. एका जनार्दनी मांग. पाटील आपल्या हो पदरच कशाला सांग. अरे हे कवा बी गेलं जे. आधी माझं नरड गेलं त्याच्याकडे काय असं वर करू का? त्याच्यात तोंड काढू. बरं चल. एक वैभवशाली बाई होती, तिचं नाव बुद्धी. बुद्धीचे वैभव अन्य नाही. एका केशीराजे त्या बाई बरोबर आज संवाद केला माऊलीनं. हे सखे, हे साजनी, मी संसार सुखाचा करेन. त्या बाईनं विचारलं, माऊली काय तुमच्याजवळ काय वल्ली मिळाली काय? शास्त्रानं पुराणानं सगळ्यांना हात उभारून सांगितला, संसारात सुख नाहीच. दुःख म्हणजे संसार, आणि संसार म्हणजेच दुःख. दुःखाचं मूळ संसार आहे. त्या बाईने विचारलं, माऊली असं कसं विधान केलं तुम्ही? अशी प्रतिज्ञा केली कशी? काय करता तुम्ही? जाई न गे माय. उत्तर दिलं की माझ्या माहेराला जाईल.
आता पहिला प्रश्न दादा, माहेर बाईला का पुरुषाला? हा, तुम्ही जर उद्या म्हणले चालले माया माहेराला, हा नक्कल गाडी काय 7-12ची? माऊली बाई का पुरुष? खरे पुरुष. पुरुष कोणी म्हणे घ्यावं, मिशा राखले म्हणजे पुरुष नाही. हा, विषय जिनोने जन्मले जे सुखादी. आठवलं तरी उभा पाठ आहेत का? काय करायचं पाठ करून? एक बार तडाखा हाणला की जमलं 2 तास मोकळे राखीव शेख सगळे. चुकल्यावर हसत हसत जायचे मायाचे मूर्खपणे. विठ्ठल विठ्ठल सगळे भजन करा, फक्त स्वतः केलेलं ना समज झालं. तशी गडबड आहे काही, मग त्या माणसानं भजन करू नये. जगद्गुरु तुकाराम पार्वती पते. हातवर करायची, पार्वती पते. कोण म्हणून घ्याव रे पुरुष? भाऊलवणच पळाला आहे. सावधान म्हणलं की पळूनच गेला. कोण? रामदास स्वामी. जावाई मला बामण 2दा सावधान म्हणलंय, ऐका. आणि माझं नाव कीर्तन केशरी. कीर्तन केशरी म्हणले गावातला बांडा कुत्रा. पाठी मागे सगळी वाना, तुका म्हणे भांडा सोना. कोणाचं नाव? ज्ञानाचे राजे, योग्याची माऊली, साधकाचा मायबाप, कैवल्याचा कोण? ते ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, एरवी तरी मी. कोण म्हणतात? हो, हरिभक्त फार आहे. म्हणालच नाव टाकले काही. कीर्तन केशरी, वेदांत केशरी. त्या मायचे कुत्रे मध्ये ना ते म्हणतात, एरवी तरी मी मूर्ख, जरी झाला विवेक तरी संत कृपा दीपक स्वज्वळ असे. तुम्ही पदे लावून गायनाचार्य, रामायणाचार्य, वेदांताचार्य, पोळपाटाचार्य. द्या माझ्या द्या बरं, मी असं देऊ. हा, त्याला लई त्याला ते आरडायचे. आज बरं कमी आरडा चालत. सावधान म्हणलं की पळून गेले. माग पाहिलं कोण? समर्थ. एक जन्मताच पळाला, याचं नाव पुरुष. तुम्हाला पुरुष शब्दाचा अर्थ सांगतो. पुरुष कोणी म्हणून घ्यायचंय? आम्ही नाही, आम्ही नाही. हा, शुकाचार्य 9 महिने आईच्या उदरात राहायला पाहिजे. 10वा महिना लागला, शुकाचार्य बाहेर येईना. 11वा लागला तरी बाहेर येईना. मग एका म्हातारीला विचारलं, काकू या बाईनं 10 महिने घेतले. मग ते म्हातारीचं शास्त्र होतं. ते म्हणजे घोडीचा पाय बंद ओलांडला साहेब. 12 महिने झाले बाहेर येणार, बाहेर येणार. देवाला जावं लागलं. मारतोच कमाईला, राहायची जागा आहे काही? हो भाई. बाहेर पडल्याबरोबर आईला नाळ कापू दिला नाही, स्तन पेला नाही. जन्मता संसार तेजला सुखे, तोचे निष्कलंक तुका म्हणे. काय तुम्ही पोहायत का? मिशा राखलं म्हणजे घडी रे. हा,
एकानं आईच्या उदरात लंगोट बंद कसला आणि नंतर बाहेर आला. कोण? येऊनी जन्माला मरकट, वैष्णवा माझे अति श्रेष्ठ. तो हनुमंत म्हणावया कनिष्ठ ऐसा पापिष्ट कोण असे? यानं पुरुष म्हणून घ्यावं. आम्हाला लाज वाटायला पाहिजे पुरुष म्हणायला. विषय जिनोने जन्मले जे सुखाधिक झालेले. आज माऊली प्रतिज्ञा करत आहे. खरे पुरुष काय प्रतिज्ञा करतात? मी संसार सुखाचा करीन. कशाने करतात माऊली? पंढरपूरला जाईल. माझं माहेर पंढरपूर आहे. प्रत्येकडे गेले तर मग वाजलं बिराडा. तू ऐकायचं ना पुन्हा दिलं कोण? काय फोन वाजायला ते नको ऐकायचं. तुला ते ऐकायचं म्हणल्यावर म्हणजे मग आमचं वाजलं बिराड. टटांग टटांग वाजू जाय ना म्हणजे सोर. कोणचं माहेर आहे? पंढरपूर. कोणाचं माहेर आहे? सगळेच माहेर. माहेर संताचे नामया स्वामी विठोबाचे. बाईला माहेर असावं, सुखदुःख जाणणारं असावं, श्रीमंत असावं आणि कायमचं जाणणारं असावं. असं माहेर आमच्या माऊलीच आहे. माऊली माझं माहेर श्रीमंत आहे. पंढरपूरला जाईल मी. जाईन गे माय भेटेन माहेरा. पंढरपूरला जायला सुखरूपला. लक्षात घ्या बरोबर. सर्व सुकृताचे फळ मी. ज्ञानोबाला म्हणतात माझ्या तोंडामध्ये जे गीता आले, गीता किती जन्म घेतले. जीता गीता ऐसे गोडा तोडले. किती जन्मात मी तप केला असेल. माऊली म्हणते भगवद्गीता माझ्या तोंडावर आली. पंढरपूरला जायला सुकृत लागत. सर्व सुकृताचे फळ मला येईन, क्षमा मी देईन. बाप रुक्मा देवीवरू विठ्ठलाची भेटी. पाठ चांगला करी जा. आपले संसाठी काय करून ठेला. आपुलिये संसाठी करून ठेला. थोडंसं चिंतन पुढे शेवट सांगेन मी. शब्दाचा भावार्थ झाला. टाळे वाजवून भजन करा. म्हणजे कंबर बांधतो. विठोबा काढून टाकलं. बामण नाही गोसाई ना, मुसलमान. डोबार Hare
से अधिकरण तेच वंदो श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कार आता प्रथम नमन करो गणनाथा उमा शंकराची आसुदा चरणावरी ठेवणी माथा साष्टांगाचा दंडवत दुसरे बंधू सारदा जय चतुराननाचे आत्मजा वाक सिद्धी पावे सहजा तिच्या चरणवंदा दानवर आता नमो देव ब्राह्मण ज्याचे निपावन पुण्य पावन स्रोते होती सनातन तया माझे दंडवत आता बंधू साधू सज्जन जे का नित्य हरीचे करती ध्यान सदा स्वरूपी अनुसंधान तया माझे दंडवत आता नमो रंगभूमिका जे कीर्तन व्यासते लोका टाळ मृदंग श्रुते देखा तया माझे दंडवत ऐसे नमन करून सकाळा हरे कथा बोले बोबड्या बोला अज्ञान म्हणून आपल्या बाळा चालय सकाळा नामा म्हणे पुंडलिक लाऊडस्पीकरवल्याने गजर करायचं नाही याच्या मुंबईला धक्काच नसतोय पुंडलिक जगद्गुरु तुकाराम पार्वतीपते सगळे महाराजच आहेत तुम्ही बर का कोणाला मारा म्हणजे जाव बोले तैसा चाले आवडला तुझ्या त्याच्या माग म्हणतात इतका वाढलं तर त्याचा नरडे बसत नाही चायला काय सांग चोरून नेलं कोणी मध्ये बसलं की बोंबलं जातो कोणाला महाराज म्हणजे जाऊ नका कीर्तन केलं म्हणजे महाराज नाही पुराण वाचलं म्हणजे महाराज नाही काही केलं म्हणजे महाराज नाहीच म्हणूच नका त्याला कोणाला म्हणा बोले तैसा त्याची वंदानी बोले एक चाले त्याचे पाहुणे मुख इथं बोलते कण तिथं बोलते कसला महाराज रे वबाड पाहुण्याच जैसे बोलणे बोलावे अरे तुम्ही सगळे महाराज आहेत पण वागला नाही तसे आपण आईच्या उदरामध्ये 7व्या महिन्याचे होतो सगळ्यांना प्रतिज्ञा केली एक वेळ करी
गरबी म्हणे सोहम सोहम सोहम. देवा मला इथून बाहेर काढा. देवानं विचारलं काय करशील? मला भजनच करीन. आठवीन पाय आठवीन पाय आताचे पेटलंय वाटत. गर्भात देवाचं भजन केलं आणि बाहेर आल्याबरोबर बदललं किंवा पहिल्या तुम्ही देवासंग बेईमानी केली. इतके इमानदार आहे तुम्ही. कोणासंग बेईमानी केली? मला देवासंग. भजनच करीन मला. गर्भपनों में हाथ जुड़ा गर्भपनों में हाथ जुड़ाया निकल गया अब तुम कब स्मरोगे राम अब तुम कब स्मरोगे राम. बालपनों में अब तुम बुढ़ेपनों में कहत कबीरा पैसा घोड़ा में अब तुम कब स्वरोगे राम अब तुम कब स्वरोगे राम राम. तुम्हाला याचं भजन आहे एक ताऱ्यावरलं भजन आहे. हे गांजा वळल्याशी येत नाही. उतरने वाले उतर गए बैठने वाले बैठ गए. चली गाड़ी झुको झुको जय बजरंग बली. दुश्मन की फोन नली देखने वाले की गांड चली. कुंडली अजून बहुत दूर जाना है आपको. दिल छोड़ू भजन. गर्भपनों में हाथ जुड़ाया निकल गया बेईमान. प्रतिज्ञा केली तुम्ही बोलला नाही. करते सो कहते नहीं करते सो कहते नहीं. मुए के बड़े लबार काला मुख लिख जाएगी साहेब की दरबार. काय जवाब देसी यमदू इतकंच आहे. पाठ कोणी करा अरे टीव्ही न ते पेपर आहे ना माती केली परमार्थाची. कोणाजवळ ते टीव्ही आता तर काही बी दिसायला बाबा ते. याच्यात बेगा मग नको का केव्हा करायचं भजन सांग. बाळपण गेले नाही ना ता तारुण्यपणी. हा बोल 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 काय विषय?
सगळं म्हणा तेवढंच येत आहे. तारुणपणे विषय विथा वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे मागुता पुनरपि जननम अवघड आहे. करते सो कहते नाही. तुम्ही बोललं तसं वागलं नाहीत ना. हात जोडले देवाला, देवा भजनच करेन. बाहेर पडाल की बदलला. बाळपण गेले नाही तारुण्यपणी विषय होता. वृद्धपणे परवर्तली चिंता मरे मागुता जन्म दे किती वेळा जन्माया प्रथम केला गर्भी ज्या ठिकाणी आईचं मलमूत्र असतंय तिथं आपलं तोंड असतं. महाराज प्रथम केला गर्भिवास काय ते सांगावे दुःख भोगिले नवही मास आलो जन्मास काय सांगू गर्भीची मज भोगिता नारायणा मांस मल मूत्र जाना. आईच्या नरकाच्या जागावर आपलं तोंड असतं. नाकी तोंडी कर्मकिडे विष्टालेप चौकडे गर्भवतीचे कष्ट गाडे कोणा पुढे सांगावे विठ्ठल विठ्ठल. जन्म मरण पाठीमागे लागले. संसार म्हणजे काय? ज्या मला याचा जन्म पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि अति अति त्रास आहे. काय सांगू तुम्हाला किती वेळा जन्म आले किती जन्म झाला फेरा गणित नाही. देवाकडे जा. आता तुमची देवाची भेट केव्हा होईल? गेलं देवाचं दरबार भजन केलं गेला देव. आता मरता वेळेस येईल की नाही कोणाच ठाऊक. परमार्थ परमार्थ काय रे पोरा. अंतकाळच्या देवाचं भजन यावं कसं येईल ते केले. स्वप्न कशाचं पडतं रे तुम्हाला? ऐ दादा स्वप्न कशाचं पडतं? जागत आज वाशीजे जेने ध्याने भावना भावी डोळा लागत खेळू दे तेशी तिची. ज्याचा ध्यास त्याचं स्वप्न वारीक होत आहे कन बा म्हणे बोलू ते दोन्ही बी आणि वडक्याचं बोलावं पहाट लवकर या. आता ते बोलू त्याची जात तुला कुठे जायचं रे मला पेपरीला तुला मला पेपरीला जायचं मग उठ बघ पटकन उठे बरं का. ते दोघं उठे बरं का म्हणून तर झोपलेच नाही. गुलाम 4 वाजता बरं त्याची झोप साधी नव्हती. काय माणसं इथं झोपते आणि तिथं बायकोला म्हणते मी कुठं झोपलो होतो काय ना तो आचरण कुठे ते लय फजिती होती. ते बामण गेलं वारकाच्या हातून आणि वारी गेलं बामणाच्या. 4 वाजता झोपली. मारतेला पाणी घाल
ठोकन घंट वाजले जेच उठले दोन्ही आपल्या आपल्या उशाची उचललं की हो बामना उचलली झोपती मला काय असं तापड होत आराम खोरा होतं मला लवकर या म्हणून सांगितलं ना बस मग झालं झालं मला झालं ए देवा कशायचं घी गाडी करून आता ती तिथे पेटी गेली ती बदलत जाते बदल या असं दाढीवर करून बसलं साबणला वायमुळ त्याला काळडा इतका दगड एवढी वाटी या मायचा मला आज्याने मला अभिषेकाला बसवलं का दाढी करायला ते मला माहीत झोपते देवा पण दे फजितीच किंवा फजिती बदल झाला की फजिल येत फजिती विठाला विठाला जागता जवासी तुम्हाला सांग कसं स्वप्न कसं पडत जागता असताना ज्याचं ध्यान त्याचं स्वप्न त्या सकारम वकड एक माणूस हो ते खोंडची दसकड परस परस आणि ते 12 पायाच्या मळ्यावर झोपलेला त्याचं लग्नच होईना पोरं ते कोणला म्हणे मग लग्न का होईन हो त्यानं गाणंच पाठ केलं ते म्हणू का मला काय घेत आहे तमाशात होतो ना पहिला म्हणू का कधी करीशी लग्न माझे तुझं ठाऊके ईश्वरा गाणंच पाठ केलं त्यानं लग्न लग्न करता करता झोप लागली कशाचं गरीबाचं लग्न झोप लागली की लग्न लागलं स्वप्नातल्या लग्नाला उशीरच नाही त्याचं लग्न झालं येती जाती झाली बायको भाकरी येऊन मळ्यावर गेली ते 12 पायाचा मळा वर बसायचा तर पाखरं राखायचं होतं पहिलं आता ती बाई वर गेली पाठ भाकर ते टोपलं घेऊन आणि ती मालकाला म्हणली सारखं माग मी कुठे बसू टोपलं कोण टेकू म्हणा सारखा जारचड म्हणा सारखा जारचड म्हणा तिसऱ्या उडीत तिथून निष्ठाला स्वप्नात लग्न लागलं जागता जवाशी जेने ध्याने ज्ञानोबाला म्हणतात नवा ज्याचं ध्यान आहे झोपी जाताना त्याचं स्वप्न पडतं लग्न लग्न करता करता याला स्वप्न पडलं लग्न झालं येते जाती झाली गेली बाई मळ्या ते मला काय 18 बाय 7 रूम असते निष्ठाला वरून इतकं लोकांचं बघा सारे खोसाठी जेच लाकूड उचललं सर पायऱ्यावर गेला दादा कशाला तुमच्या कमाय अरे रक्त बंबाळ झालं दवाखान्यात गेलं डॉक्टर म्हणे राम्या कोणाचं पक्षाला नाही इतका गरीब माणूस आणि तर कोणी मारलं बाबा कोण्या पार्टीला नाही मला डॉक्टर साहेब पाणी प्यायला द्या 2 गुंड्या पाणी प्यायला सांग कोणी मारलं ते मला इथं आहे कोणी अरे दबाव खाली येऊ नको पोलीस केस मी चलितो इतके मारता येतात काय बरोबर सांग कोणी मारत इथं आहे कोणी अरे सांग म्हणा डॉक्टर साहेब मला कोणी मारलं नाही मला बायकोनं लुटून दिलंय डॉक्टरनं तोंडात बोट घातलं तो लग्न झालं का वा खुंबळा खुंबळी कशी ते म्हणला लग्न अजून व्हायचंय बिगर लग्नाचे नाहीत का पेना पाड काय पकवास वाजले मिळालेले मडे नसते तुम्हाला काय आहे का नाही काय दगडे दगडे तुम्ही बार
संसार दुःख. अशा केसरी म्हणताना बारो खांदून ठेवलं. लोकांना पाणी प्यायला उन्हाळ्याच आहे का तुम्हाला पाणी आहे वाटतं तुम्हाला अजून आम्हाला नाही. लय पुण्यवान आम्ही तिकडे. बारो खांदून ठेवले त्याला पुण्यासाठी गोरगरबाला पाणी प्यायसाठी. त्याला 4 पोरं होते बरं का. त्या ग्रस्ताला 4 पोरं होते. आता पुढं ते 4ही पोरं 4 बाजार निघू लागले. 4ही पोरं 4 बाजार. गट्टीबाज गिट्टीबाज उचल जुवाबाज. बापाच्या श्राद्धाच्या आत खलास केली जायचं. लागले पाणी विकायला काहीच नाही रे. 5 रुपयाला डब्बा 50 रुपयाला टिप्पा. 4-2 असे श्रीमंत लोक जमले एक सारखे. अरे म्हणले पाणी विकू नये तुमच्या बापानं पुण्यामुळं खाणले. मला त्यानं खाणे असेल पुण्यामुळं आम्हाला खायला काय नाही रे माती खावा काय. अरे काय भल्या माणसं पाण्यानं काय ऐकू. आता सगळ्या गावाला पाणी नाही घेऊ. 12 पाणी नाही. पंचायतने मीटिंग घेतली बरं का. 12 चिकत घ्या ना म्हणले. गरीबाला काय बसतं रे 5 रुपयाला डबा 50 रुपयाला टिप्पा. हे म्हणले केवढ्याला द्यायचे बोल 12 बोला म्हणलं. ते मला देत दे 3000. अरे 3000 ते 5 लाखाला सौदा झाला पहा 12चा. लय खतरा काही माणसं संसारात. आता 5 लाख घेतले लिहून दिलं ते लागलं. त्याला गुरु भेटला अक्कले का म्हणला तुला आहे का 12 कोस पाणी. हा 50 लाख सांगायचे असते. मला कमी झाले का रे. आता काय भले माणसं गेलं सगळं हुकून. पण अजून एक सांगते गड्या कसं काय 12 लिहून दिलं का पाणी. त्याच्या मायला तो गुरु ते मला 12 मला फेक घागरी फेक मारतील ना. अरे फेक तुला काय करायचंय. 5 लाख घेतलं महाराज लिहून घेतलं आणि पक्का घागरी फेक. ते म्हणले दादा आता तुला 5 लाख दिले ना हे पहा सगळं गाव मिळून मला दबाव आणू नका. मग याच्यावर पोट आहे मला 12 विकायची पाणी विकायचेच नाही. ते म्हणजे माणसं जाळायला घेतली का 12. अरे पाण्यामुळे घेतले ना ते काय म्हणा मला पाणी विकायचंच नाही बाबा. ते काय कोटाचे माणसं लय खतरा. कोण कोण हा लय खतरा जात महाराज. कोर्टात गेला केस. मनसुखनं विचारलं का रे 12 विकली का म्हणलं ऐकली. पैसे पोहोचले नशा पाणी न करता. हो त्या दुसऱ्या मुकल म्हणला पाणी नाही कायच म्हणलं. हां पाणी नाही कायच मला 12 विकली. पाहते दुसरं कोणा कोठावर. ते म्हणला का रे 12 विकली म्हणा पैसे पोहोचले पाणी मला विकायचंच नाही. त्यानं सांगितलं उद्या सूर्योदयाच्या आत तुपलं पाणी कुठे बी साठवून ठेवी. चिट्ट्याभर ठेवायचं नाही पारवर पाणी तारीला चिटकीन तुला. ते मला 12 पाणी कसं काढू आम्हाला कुठे साठवून ठेवी तुपलं पाणी. 12 विकायचं ना तुला. हो पाणी विकायचं नाही मग पाणी साठवून ठेवीन तुपलं. ते मला सरकार वकील साहेब पाणी म्हणजे 12 म्हणजेच पाणी. संसार म्हणजे दुःख आणि दुःख म्हणजे संसार. माऊली प्रतिज्ञा करते नगे माये पंढरपुरात